प्रत्येक साधूच्या कृतीमध्ये आपल्याला कुठंतरी नीती दिसते, लक्षात ठेवा. साधू हे शब्दाने शिकवण्याचा प्रयत्न करत नाही, साधू ही कृतीने शिकवत असतात. शब्द विरून जातात, शब्द आठवणीत राहत नाही, पण कृती मात्र आठवणीत राहिल्याशिवाय राहत नाही. एखाद्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांना किती चांगलं ब्रह्मज्ञान सांगत असाल, पण चुकीचं जर वागत असाल तर मुलं चुकीचं वागणंच घेत आहेत, ब्रह्मज्ञान घेत नाहीत. म्हणून माणूस जो जिवंत राहतो ना, मेल्यानंतरसुद्धा तो शब्दाने राहत नाही, तो कृतीने राहतो. आणि माझं तर मन असं आहे की मेल्यानंतरसुद्धा माणसाने काही दिवस जिवंत राहिलं पाहिजे. मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हातात नाही. मरेपर्यंत जिवंत राहणं, किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या हातात नाही, पण मेल्यानंतर किती दिवस जिवंत राहायचं हे मात्र आपल्या हातात आहे. हे नक्की आपल्या हातात. मेल्यानंतर आपल्याला किती दिवस जिवंत राहायचं हे नक्की आपल्या हातात आहे. याचा अर्थ असा आहे की माझे ज्ञानोबा आहे 750 वर्षानंतरसुद्धा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, हा जिवंतपणाच आहे. जगद्गुरू तुकोबा आहे 450, 350, 450 वर्षानंतरसुद्धा आपल्याला त्यांचे अभंग घ्यावे लागतात कीर्तनासाठी, हा जिवंतपणाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतरसुद्धा आपल्यामध्ये आहेत, अर्थात हा जिवंतपणाच आहे. या महाराष्ट्रातले काही महापुरुष आणि संत हे जर गेल्यानंतरही, समाधिस्थ झाल्यानंतरही, सदेह वैकुंठाला गेल्यानंतरही जर आपल्यामध्ये आजही राहत असतील, तर मला असं वाटते आपल्यासारख्या माणसाने किमान 5-25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे ना महाराज. तुमचं काय मत आहे? मेल्यावरचं म्हणतो बरं मी, काय राव या माणसाने फार चांगलं काम केलं होतं. हा माणूस आहे ना, कोणी मेलं की पहिल्याने हजर असायचा. हा माणूस आहे ना, गावातल्या सुखदुःखामध्ये नेहमी सामील राहायचा. हा जिवंतपणाच आहे महाराज, आणि हा असला पाहिजे. आणि हा जिवंतपणा फक्त शब्दाने राहत नाही, हा जिवंतपणा कृतीने राहत असतो. तुमचे शब्द काय आहेत याहीपेक्षा तुमची कृती काय आहे. महाराज असं म्हणतात, सांगियान करियान तया कैसे ब्रह्मज्ञान. सांगण्यामध्ये वेगळं आहे, करण्यामध्ये वेगळं आहे, त्याला ब्रह्मज्ञान नाही होणार महाराज. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, संप्रदायामध्ये कृतीपेक्षाही वृत्तीला जास्त महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जिवंतपणा जो आहे, आजही काही शब्द आपल्यामध्ये आहेत, आजही काही शब्द आपण म्हणत असताना त्या माणसाची आठवण करून देत आहेत. बघा, एखादा शब्द मी वाक्य म्हणून दाखवेल, तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोणाचं वाक्य आहे हे? सुभाषचंद्र बोसांचं वाक्य आहे. आणि या वाक्याने सुभाषचंद्र बोस आजही आपल्यामध्ये आहे. याचं कारण फक्त हे त्यांचं वाक्य नाही, तर तशी कृती आहे. नाही का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे. हे वाक्य महत्त्वाचं नाही, तर त्या वाक्याच्या पाठीमागं त्यांची कृती आहे. म्हणून हे वाक्य, हे शब्द आजही जिवंत आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण तर नेहमीच म्हणत असतो, माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो. शेतकऱ्यासाठी काय करतो मला माहीत नाही, पण म्हणत असतो का नाही आपण. मला असं वाटतं की आपण बंधू आणि भगिनींनो म्हणत असतो, पण आपल्या शब्दातला भाव वेगळा असतो, अंतःकरणातला भाव वेगळा असतो. पण त्या ठिकाणी माझ्या बंधू आणि भगिनींनो असं शिकागोमध्ये म्हटल्यानंतर सगळ्यांच्या टाळ्या वाजतात. त्याचा अर्थ ते शब्द महत्त्वाचे नाहीत, त्याच्या पाठीमागची कृती महत्त्वाची आहे. शब्द काय आहेत माझ्या दादांनो, याहीपेक्षा कृती काय हे महत्त्वाचं आहे ना. शब्द काय, त्याच्यापेक्षा कृती काय महत्त्वाची आहे. आता गजानन महाराजांनी जे भजन केलंय, ते भजन काही विठोबा रखमाई असं नव्हतं, ते काही ज्ञानोबा तुकाराम असं नव्हतं, ते काही विठ्ठल विठ्ठल असं नव्हतं. पण गजानन महाराज जे म्हणत होते ते भजन ठरलं. एक ओवी सांगू का? तया करणे आतू घडो त्रैलोक्या घातू, पण तेने केली हे मातू बोलू नये. विषय असा आहे की ते भजन ठरलं. त्या भजनाने माझे गजानन महाराज आजच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रात नाही, देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक असतील ना, त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये गजानन महाराजांच्या प्रतिमेची पूजा झाली. आज जगामध्ये जे लोक गजानन महाराष्ट्रातले असतील ना, त्या जगामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक असतील, त्यांच्या घरामध्ये गजानन महाराजांच्या प्रतिमेची पूजा झाली. त्यांचे शब्द आजही जिवंत आहेत महाराज. हे भजन आहे. म्हटले हां, हे भजन आपण म्हटलं असतं तर भजन ठरलं नसतं,
पण गजानन महाराज म्हणतात म्हणून ते भजन आहे. गण गण गणात बोले हे भजन गण गण गणात बोले हे स्तोत्र नसे अमृतते मंत्रासी योग्य कायाते हे संजीवन आहे कुशते व्यवहारिक अर्थ नयाते गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोते हा मंत्र होतो. याचा अर्थ असा आहे की हा मंत्र कोण म्हणतो, याचा काय मंत्र आहे याहीपेक्षा हा मंत्र कोणाच्या तोंडातून येतो हे महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगतो, काय म्हणता येत ना, रिकामे तोंड करू गेले बडबड ते गीता ऐसे कोड आतुर. रिकामं तोंड महाराज म्हणतात माझं बडबड करायला गेलं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार झाला. रिकामं तोंड करू गेले बडबड ते गीता ऐसे कोड आतुडले असं म्हणताय. तो करे ते तुली पूजा. ऐका बरं का, हे ओवी फार महत्वाची आहे. तो करे ते तुली पूजा, तो जल्पी तो जप माझा, तो राहे ते कपिध्वजा समाधी माझी. फार सुंदर आहे. तो करे ते तुली पूजा, त्याने काहीही म्हटलं तरी ती पूजा, कशीही केली तरी ती पूजा. अरे बेलाचे पानं नाही, त्याने निर्गुळीचा पाला वाहला तरी ती पूजा. आपल्या तोंडामध्ये पाणी घेऊन त्याने पिंडीवर टाकलं तरी सुद्धा ती पूजा. तो करे ते तुली पूजा. त्याने पूजेसाठी हेच वापरलं पाहिजे असं नाही, त्याने पूजेसाठी कुंकूच वापरलं पाहिजे असं नाही, गंधच वापरलं पाहिजे असं नाही. तो जर साधू असेल ना महाराज, त्याने केली ती पूजा होत असते. तो करे ते तुली पूजा, तो करे ते तुली पूजा, तो करेल ती पूजा आहे. तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला पूजा करण्यासाठी मंदिरात जावं लागतं आणि मंदिरातला देव सोखोबारायच्या घरी जातो. मग पूजा कोणची? आपल्याला देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं, पण तो मंदिरातला देव आमच्या सावतोबाच्या मळ्यामध्ये जातो लपण्यासाठी. याचा अर्थ असा आहे, सावतोबा खुरपण करत होते तरी ती पूजा. आमचे चोखोबा त्या ठिकाणी ढोरं ओढत होते तरी ती पूजा, तरी ती पूजा. त्या ठिकाणी कोणी शेले विणत होतं तरी ती पूजा. अंतकरण जर सात्विक असेल ना तर तुम्ही कराल ती पूजा. महाराज तुम्हाला हेच पूजा केली पाहिजे असं नाही, तुम्ही कराल ती पूजा. पुढे ऐका, तो जलपे तो जप माझा. अर्जुन महाराज, जलपे म्हणजे बडबड, काहीही बडबड करणे, काहीही बडबड करणे तरी तो जप. तो जलपे तो जप माझा, म्हणून गण गण गणात बोते असं महाराजांनी म्हटलं आणि तो जप ठरला. तो जलपे तो जप माझा, तो राहे ते कपिध्वजा समाधी माझी. त्याला स्वतंत्र समाधीमध्ये राहायची गरज नाही. तो बसला की ती समाधी आहे, तो निजला तरी ती समाधी आहे, तो चालला तरी ती समाधी आहे. हे मी सगळं साधूचं सांगतो. मी असं म्हणतो की ज्याची वृत्ती चांगली असेल ना महाराज, त्याच्या कृतीकडे माणसं लक्ष देत नाही, त्याची वृत्ती पाहत असतात. तुमची कृती काय आहे यापेक्षा वृत्ती काय महत्वाचं आहे ना. तुम्ही कोणाच्या संगतीने राहताय यापेक्षा तुमची पंगत काय महत्वाचं आहे ना. तुमची दृष्टी कशी आहे याच्यापेक्षा तुमची नजर कशी आहे हे महत्वाचं आहे ना. तुमचं खाणं रक्षण चांगलं आहे, पण तुमचं भक्षण काय हे कळणं महत्वाचं आहे ना. बघा तुम्ही, मी सांगेल तुम्हाला, गोचिडाची संगत चांगली आहे पण पंगत कुठं चांगली आहे. संगत चांगली आहे पण पंगत गोचिडाची चांगली नाही. कावड्याची नजर चांगली आहे पण दृष्टी चांगली नाही. कावडे ढोपरा, कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे पण भक्षण चांगलं नाही. रक्षण चांगलं आहे पण भक्षण चांगलं नाही. तुम्ही कुत्र्याला म्हणा किंवा श्रावण महिना चालू आहे, आता आमच्याकडे चालत नाही, तुमचा ते श्रावण महिना तुम्हाला, आमचा तर काय विषय आहे श्रावण महिन्याचा, नाही का. म्हणून कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे पण कुत्र्याचं भक्षण चांगलं नाही. एक गोष्ट सांगू द्या, बगड्याचं ध्यान चांगलं आहे पण बगड्याचं मन चांगलं नाही. मन चांगलं. आता हे सगळे पांढरे दिसतात मला, पोरं नाही रे. कुण्या गावचे आहे तुम्ही? हां, निपाण्याचे आहे सगळे? अरे वा, माझ्या मामाच्याच गावचे आहे. हे जवळा बाजारचे आहेत. किती आहेत जवळा बाजारचे? हे इथून इकडे, तिकून तिकडे, तिकून निपाणा सगळा.
आता तुम्ही सगळे पांढरे दिसता मला, पण तुम्हाला बगडे म्हणायला काही हरकत आहे का? हां, म्हणू का बगडे? म्हणू का? नाही. तुम्ही पांढरे दिसत असले तरी मला तुम्हाला बगडे म्हणता येणार नाही. राजहंस म्हटलं तर चांगलं वाटेल. राजहंस ही पांढराच आहे, बगडा ही पांढराच आहे. पण कोणाला काय बगड्यासारखा दिसतो रे असं म्हटलं की चांगलं वाटत नाही. याचं कारण असं आहे, बगड्या ध्यान करतो पण देवासाठी नाही, माशासाठी करतोय. बक ध्यान धरी बैसोनिया मस्ती मारी, बैसोनिया मस्ती बगड्याचं ध्यान चांगलं आहे, बगड्याचं मन चांगलं नाही. ध्यानापेक्षा मन अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज, ध्यान काय आहे याहीपेक्षा मन काय हे महत्त्वाचं आहे. आणि मन हेच खऱ्या अर्थाने परमार्थाची संपत्ती आहे. माझ्या गजानन बाबाचं ध्यान, काय ध्यान होतं का? काय ध्यानावर होता का हा माणूस? अंगावर कपडे घालत नव्हता राव, याला काय ध्यानावर म्हणतायत का? चिली मोडत होता, याला काय ध्यानावर म्हणतायत का? ध्यान चांगलं नव्हतं, पण मन अत्यंत चांगलं होतं. महाराजांच्या अनेक कृतीतून आपल्याला काहीतरी नीती शिकायला भेटते, असं महाराजांचं चरित्र आहे. आईन तारुण्या माजारी गजानन आले शेगाव नगरी, शखे 18 भीतरी मागवद्य सप्तमीला. महाराजांनी पहिलं चरित्र केलंय कोणचं? महाराजांनी पहिलं चरित्र हे केलं महाराज की त्या वडाच्या झाडाखाली आजही तो वृक्ष आहे. महाराज आजही आहे ना, तुम्ही पाहिला असेल, आजही आहे. बंकटलालाच्या घरासमोर आहे. त्या झाडाखाली त्यावेळेला ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राने. देवीदास नावाचा ब्राह्मण होता, त्याच्या घरभरणीचा कार्यक्रम होता. त्याने गावातल्या काही लोकांना निमंत्रित केलं होतं, त्यांना पात्र वाढले होते. त्याच्यावर वाढलं होतं जेवण्यासाठी. 5, 25, 30 वर्षाच्या अगोदरचा विषय असा आहे की माणसं उष्टसुद्धा काढत होते टोपल्यात, आहे ना? रामकृष्ण भाऊ काढत होते ना? नाही, काढत होते. हो, आमचे जुना काढत होते आणि ते एका टोपल्यात ठेवून गाईला किंवा कुणीतरी घेऊन जात होतं ते उष्टसुद्धा. उष्ट काढण्याची पद्धत होती. उष्ट काढल्या गेलं होतं, थोडे शीत त्याला चिटकून राहिले होते. ते पात्र त्या वडाखाली टाकले होते. महाराज त्या पात्राजवळ बसले होते. एक शीत एवढासा भात गोळा करण्यासाठी कितीतरी पात्र त्यांना पाहावं लागत होते. एक शीत आपल्या तोंडामध्ये ते घालत होते. पुढे ऐका, शीत पडता दृष्टीप्रत ते मुखे उचलून घालत. पुढे ऐका, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म म्हणून या. उष्ट खाण्याची काय गरज आहे महाराज? अरे ज्या वेळेला माझे बाबा अकोल्याला गेले, बच्चूलालाच्या घरी गेले आणि बच्चूलालाच्या घरी गेल्यानंतर बच्चूलालाने पंचपक्वान्नाचं ताट त्यांच्या समोर ठेवलं. भरजरी शालू त्यांना पांघरला. महाराजांनी तो भरजरी शालू फेकून दिला आणि ताट लोटून दिलं. बच्चूलाला, मला खायला नाही म्हणून मी उष्ट खातो का रे? मला ल्यायला नाही म्हणून मी तसा राहतो का रे? आणि महाराज त्यावेळेला बच्चूलाला काय म्हटले ते ऐका. अरे ज्याचा यजमान भीमातटी पंढरी उभा जगजेठी, तो काय हे देण्यासाठी आम्हालाही तयार नसेल. ज्याचा यजमान भीमातटी आहे, पंढरीचा उभा आहे, तो काय आम्हाला देण्यासाठी लक्ष्मीपती आहे तो. पण आम्हाला नाही पाहिजे. जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातले लोक गरीब आहेत तोपर्यंत मला अंगावर पांघरण्याचा काय अधिकार आहे? जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातले लोक उपाशी झोपत आहेत, 150 वर्षाच्या अगोदरचा गोष्ट आहे, तोपर्यंत मला चांगलं जेवण करण्याचा काय अधिकार आहे? एक वाक्य बोलू का दादांनो? जी माणसं फक्त आपलाच विचार करतायत ना, ती माणसं दुसऱ्याच्या कामी पडत नसतात. जी माणसं दुसऱ्याच्या नेहमी कामी पडतात ते कधी आपला विचार करत नसतात. दुसऱ्याच्या कामी पडणारी माणसं आपला विचार नाहीत करत. एका गुरुजीला शिष्याने विचारलं, गुरुजी हा पौर्णिमेचा चंद्र इतका पांढरा स्वच्छ दिसतो आपल्याला,
अरे याच्यामध्ये जो काळा डाग आहे तो का धुवून काढत नाही हो? आपल्याला पांढरा स्वच्छ प्रकाश देतो आणि हा काळा डाग का धुवून काढत नाही? गुरुजीने सांगितले का तुला कळत नाही? जी माणसं दुसऱ्या करता असतात ना ते स्वतःकडे कधी लक्ष देत नाही. जे भक्त स्वतःकडेच लक्ष देतात ते दुसऱ्याचं काम कधी करत नाही. सज्जना प्रमाण आहे. उपवास पारणे राखिला दारवंता. उपवास पारणे राखिला दारवंता. उपवास पारणे राखिला दारवंता. उपवास पारणे राखिला दारवंता. केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला उपवास पारणे राखिला दारवंता. उपवास पारणे राखिला दारवंता. केला भोगवटा केला भोगवटा संत हे नेहमी दुसऱ्यासाठी जगतात. काही बाप आम्हाला असं विचारतील की महाराज आम्ही सुद्धा दुसऱ्यासाठी जगतो ना हो. 50 नंतर कोणासाठी जगायचं असते घरात? काय राहते महाराज 50-55 नंतर घरात जगण्यासारखं? आमचे वडील तर म्हणायचे जय गो जा इकून खाल्ली तरी पुरते म्हणे मला. आणखी घेतली त्यांनी 5-10 एकर पण ते म्हणायचे इकून खाल्ली तरी पुरते म्हणे मला असं म्हणायचे. खरं सांगा काय भाऊ 50-60 वर्षानंतर काय घरामध्ये? बरोबर फारच आपली व्यवस्था करतात असंही नाही तरीसुद्धा आपण जगतो का नाही? मग तुम्ही असं म्हणाल की महाराज आम्ही सुद्धा जगतोच ना हो, पण आपण फक्त आपल्या प्रपंचासाठी जगतो. शिक्षक म्हणतील आम्ही सुद्धा जगतोच ना हो दुसऱ्यासाठी. साधूचं काय घेऊन बसलं? आम्ही सुद्धा दुसऱ्यासाठी जगतो. त्यावेळेला शिक्षक फक्त विद्यार्थ्यासाठी जगतायत, आपल्याच विद्यार्थ्यासाठी जगतायत. आई म्हणेल आम्ही सुद्धा जगतोय ना. आई पण जगते ते फक्त आपल्या मुलासाठीच जगते. पण सज्जनानो साधू सगळ्या समाजासाठी जगत असतात, जगासाठी जगत असतात. जगाच्या कल्याणात संसाराच्या विमुक्ती विषय असा आहे. गजानन महाराजांचं जीवन प्रत्येक चरित्रातून आपल्याला काहीतरी संदेश देणार आहे. खरं सांगू तुम्हाला, महाराजांना उसाने मारलं त्या गावातल्या लोकांनी, पोरांनी मारलं. माहिती आहे ना तुम्हाला, चरित्रात वाचताय ना तुम्ही, मारले उसाने मारल्यानंतर अर्जुन महाराज भास्कर पाटील 1200 एकर शेती. भास्कर पाटील म्हटले की महाराज चाला आडगावला, मी सांभाळतो तुम्हाला, नाही राहायचं आपल्याला या शेगावात. उसाने मारतात ते पोरं आपल्याला, आपला अधिकार कळत नाही त्यांना. उसाने मारतायत म्हटले मारू दे. त्यावेळेला महाराज काय म्हटले माहीत आहे? भास्करा थोडा दमधरी, हे पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. ज्यांनी उसाने मारले ना त्यांनाच मला भक्त करून घ्यायचं, हे फक्त साधू करू शकतात. अरे जे आपल्या हाताने ऊस पिळू शकतात महाराज, ते त्या पोरांना मारू शकले नसते का? पण साधू दुसऱ्याला मारण्यासाठी येत नाहीत, साधू दुसऱ्याच्या उद्धारासाठी येतात. महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत. मुळात आपण नेहमी विजय ग्रंथ वाचताय, आपल्याला माहीत आहे. आजही तो मळा आहे, महादेवाचं मंदिर आहे, महादेव भाऊच्या जवळ आहे तो मळा आता, नाही का, महादेव पाटलांकडे. त्या मळ्यामध्ये एक पलंग होता, त्या पलंगावर महाराज नेहमी बसायचे. काशीचे काही पंडित तिथं आले आणि त्या पंडितांनी महाराज एक श्लोक घेतला प्रवचनासाठी. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः नश्चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. नैनम छिंदंती शस्त्राणी, आत्मतत्व असं आहे की त्याला शस्त्राने सुद्धा कापल्या जात नाही. आत्मतत्व असं आहे की नैनम दहती पावका, ते अग्नीने सुद्धा जाळल्या जात नाही. आणि हे प्रवचन करत असताना समोर महाराज बसले होते. तुम्ही हे चित्र लक्षात घ्या, स्मरणामध्ये घ्या, डोळ्यासमोर आणा.
समोर महाराज बसले होते आणि महाराजांची ते लोक, पंडित लोक, गोसावी लोक निंदा करत होती. हा कशाला आणला म्हणे तुम्ही, हा काय साधू आहे का, हा कपडे अंगावर घालत नाही, हा उष्ट खातो, उष्ट खाणं चांगलं नसते, हा कुठलंही पाणी पितो, याला साधू म्हणताय तुम्ही, याची पूजा करताय तुम्ही. अरे आम्ही पहा किती पंडित आहोत, हा श्लोक किती महत्त्वाचा आहे, हा श्लोक आम्ही प्रवचनासाठी घेतो, येतोय का त्याला एखादा श्लोक तरी, म्हणा एखादा गीतेतला श्लोक. असे काही विद्वान लोक महाराज साध्या लोकांची गंमत करत असतात. संप्रदायामध्ये विद्वत्ता महत्त्वाची नाही, संप्रदायामध्ये अंतकरण महत्त्वाचं आहे. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अर्थात त्या ठिकाणी कशाला आणला, एका तरी श्लोकाचा अर्थ येतो का याला, आम्ही म्हटला तो श्लोक तरी पाठ आहे का या माणसाच्या. राजा कोणालाही आणतात तुम्ही, या जोगड्याची पूजा करताय तुम्ही. महाराज समोरून हे सगळं ऐकत होते. आणि पुढे ऐका महाराज, पुढे काय झालं, ते गोसावी महाराजांकडे गेले आणि महाराजांनी त्यांचा हात पकडला, त्या पलंगावर बसून घेतलं आणि योग आग्नीने तो पलंग पेटवला. मग मात्र गोसाव्याचा हात पक्का पकडला, तो तडपडायला लागला. आणि मग महाराज म्हणतात, बाबा नैनम दहती पावका, असं म्हटले ना तुम्ही, नैनम दहती पावका, हे खरे करुणी दावा वाक्या, ऐशे गजानन बोलला देखा. आणि गोसावी परम घाबरला. नैनम दहती पावका फक्त श्लोकात म्हणायचं असते का, थांबा ना इथं थोडं. नैनम दहती पावका, हे खरे करुणी दावा वाक्या, गजानन ऐसा बोलला देखा. आणि गोसावी परम घाबरला. याचा अर्थ असा आहे की महाराजांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला काहीतरी संदेश आहे. बाळापूरची गाय लोकांना मारत होती, लोकांनी ती गाय पकडली, एका गाडीमध्ये बांधली, तिचे पाय बांधून महाराजांकडे आणली आणि तिथं शेगावला सोडून द्यायची म्हणून आणली. महाराजांनी त्या गायीकडे पाहिलं आणि गायीकडे पाहून महाराज म्हटलेले का, अरे खुड्यांनो ही गाय, खुड्यांनो म्हणजे लक्षात आलं ना, अरे खुड्यांनो ही गाय अवघ्या जगताची माय. बरं का, इकडे भाऊ तुम्ही करताय ते कसं महत्त्वाचं आहे सांगतो. अरे खुड्यांनो ही गाय अवघ्या जगताची माय, तिला बांधले हाय हाय, केवढा अनर्थ ओढवला, केवढा अनर्थ ओढवला. महाराज म्हणताय तसं, महाराज स्वतः म्हणतायत. तुम्हाला माहीत आहे का महाराज दासगणू महाराज असे चरित्रकार आहेत की त्यांनी अतिशोक्ती कुठंच केली नाही चरित्रामध्ये. त्यांना जे सांगण्यात आलं ते त्यांनी लिहिलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गाय बांधून आणली, गाय सोडली, ती महाराजांच्या दर्शनाला गेली. याचा अर्थ असा आहे की या चरित्रातून आपल्या हेही लक्षात येते की गाय किती महत्त्वाची आहे. चून भाकरी खात खात नाही का, बदले पितांबराशी समर्थ, चालोनिया नाल्या प्रत तुंबा भरुनिया न पाणी. असो अनेक प्रकारचं चरित्र आहे. संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. रोजचा प्रवास आहे. सकाळी आज संध्याकाळी आजचं हे कीर्तन झाल्यावर तुमचं झालं आता काम, तुमचं झालं आता आम्हाला उद्या सकाळचं कीर्तन इगतपुरीला आहे. इगतपुरी कुठं आहे माहीत आहे, खामगावच्या बाजूने आहे. इगतपुरीला उद्या सकाळचं कीर्तन आहे पहा. आता तुम्ही काय आता मस्त झोपणार आहे घरी जाऊन, आम्हाला रात्रभर जायचं आहे. उद्या सकाळचं इगतपुरीचं झालं की संध्याकाळचं गेवराईला आहे. गेवराईचं झालं की आणखी सकाळचं कुठंतरी आहेच, मला माहीत नसते, विठ्ठल पाहतो सगळं. सज्जनानो, हे महाराजांचं चरित्र आहे, आपण ऐकताय. आपल्याला अभंगावर चिंतन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला भक्ताचे लक्षणं सांगणारा आजचा अभंग आहे. महाराजांचेच लक्षणं सांगणारा आजचा अभंग आहे. भक्त कसे असतात,
महाराजांना एक माणूस असं म्हणतो की महाराज, आमच्या महाराजांना तुम्ही भक्त म्हणा. तुझे महाराज काय करतात रे? माझे महाराज आहेत ना, ध्यान करतात, ध्यान करतात, ध्यान करतात. म्हणून जर तुझ्या महाराजांना मी भक्त म्हटलं तर मला बगड्याला सुद्धा भक्त म्हणावं लागेल ना. आमचे महाराज पाण्यामध्ये राहतात. महाराज म्हणतात तुझे महाराज पाण्यामध्ये राहत आहेत म्हणून जर मी भक्त म्हटलं तर मला मगराला सुद्धा भक्त म्हणावं लागेल ना, ते पाण्यातच राहतात. माझे महाराज राख लावतात म्हणून भक्त म्हणा. अरे बाबा, तुझ्या महाराजांना राख लावतात म्हणून जर भक्त म्हटलं तर त्या ठिकाणी नाही का गाढवंसुद्धा राखच लावतात, लोटतात म्हणजे राख लावतात. याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात की काय उंदीर न धावी, राख न लावी गाढव, तुका म्हणे सुसर जडी, कावडी कान नाती. हे सगळं जर असं करत असतील तर या लक्षणाने भक्त ठरत नाही. मग तुम्ही महाराज एका ठिकाणी असं म्हणताय, संतांचे ते आप्त नव्हती संत. संतांच्या आप्ताला तुम्ही भक्त म्हणत नाही, तीर्थयात्रा करणाऱ्याला तुम्ही भक्त म्हणत नाही, पाण्यामध्ये राहणाऱ्याला तुम्ही भक्त म्हणत नाही. तर महाराज सांगा ना, तुम्ही भक्त म्हणता तरी कशाला? भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे ते भक्त नाही. गंध घालतात त्यांना सुद्धा तुम्ही भक्त म्हणायला तयार नाही. माळ घालतात त्यांना सुद्धा तुम्ही भक्त म्हणायला तयार नाही. तीर्थयात्रा करतायत त्यांनाही तुम्ही भक्त म्हणत नाहीत महाराज. तर मग भक्त म्हणता कुणाला तुम्ही? भक्ती करतायत ते भक्त म्हणा ना तुम्ही. आम्ही भक्ती करतो ना, तर आम्हाला भक्त म्हणा ना. महाराज म्हणतात नाही, मी नाही म्हणणार, दुसरे कोणी म्हणतील, मी नाही म्हणणार. मग तुम्ही भक्त म्हणणार कुणाला? महाराजांनी सांगितलं, भक्त ऐशी जाना जे देही उदास. बरोबर आहे ना? बरोबर. आलो आपण इथं. अभंगाचं कसं असते, एक प्रस्तावना असते. आता परिस्थिती अशी झाली महाराज की अभ्यास करणाऱ्याला कीर्तनच भेटत नाही. मेले बिचारे ते अभ्यास करू करू, जे काहीच करत नाहीत त्याला कीर्तन मावत नाहीत, असं होतं. आणि म्हणून हे बघा, ही प्रस्तावना आहे, याला प्रस्तावना म्हणतायत. प्रस्तावना कशाला म्हणतायत? तांदलवाडीवाल्याला समजते नाही का प्रस्तावना. त्यांनी अनेक कीर्तन ऐकले की ती प्रस्तावना ज्याच्यामध्ये प्रवेश होतो त्याला प्रस्तावना म्हणतायत. आपण प्रस्तावना मांडली. भक्त कशाला म्हणतात सांगा ना महाराज? महाराज म्हणतात जे आपल्या देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. आता प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, जे जे आपल्या देहावर उदास असतात त्यांना काय म्हणतायत? भक्त म्हणतायत.
म्हणजे जे आपल्या देहावर उदास आहेत ते काय आहेत? भक्त आहेत. असं म्हणा ना तुम्ही आता. जे आपल्या देहावर उदास आहेत ते काय आहेत? बरोबर आहे ना चोपदार? जे आपल्या देहावर उदास आहेत ते काय आहेत? भक्त आहेत, आहे ना? हो. जे आपल्या देहावर उदास आहेत ते कोण आहेत? भक्त आहेत. ते भक्त आहेत. अरे हे सुद्धा उदासच आहेत ना. हे सुद्धा उदासच आहेत. हे सुद्धा उदासच आहे. अनेक दृष्टांत सांगितल्या जातात. पिऊन आला बिचारा घरी. आल्यानंतर सौभाग्यवतीला म्हणतो, हे बघ, आपण मुख्यमंत्री केलं ना आपलं कोणच, आपण सगळा महाराष्ट्र बदलून टाकू. जमलं ना महाराज? दृष्टांत असतो लेका, हा गुळ आहे, पुढे तुम्हाला औषध द्यायचं आहे. सगळा महाराष्ट्र आपण जर मुख्यमंत्री सगळा महाराष्ट्र बदलून टाकतो बस, आणि पंतप्रधान झालो सगळा देश. देश असत ना. देश बाई म्हटली, मालक महाराष्ट्र देश नंतर बदला मालक. तुम्ही लुंगी म्हणून माझा परकोर घातला तो बदला. भक्त ऐसे जाना, हे भक्त ऐसे जाना. काय झालं, पार्टी ठरली महाराज समाधान महाराज. आणि पार्टीला आज यावेळेस पार्टीला बाकरू कोणं आणायचं, बाकरूच म्हणतात ना त्याला, बाकरू कोणं आणायचं आहे का बरं का? बाकरू म्हणजे शेळीचं लहानसं पिलू बाकरू. तू आणायचं म्हटले, बाकरू म्हटले घेऊन येतो. तो गेला. दुसऱ्या दिवशी पेलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. घरी आल्याबरोबर महाराज त्याची आरतीच आरतीच होते ना, आरती होते ना घरी. कशी होते आरती? हां काय म्हणतात, ताप होते आरती. कशी होते सांगता येईल का? असं आरती फिरवला जाते. होते का रे घरी आरती होते? कशी होती माहीत आहे का? आता का तुमची आरती करू अशी अशा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला महाराज. बाई इतकी धावली त्याच्या, कुठं मेला होता? तिकडला कुठं गेला होता रात्रभर? कुठं? खूप. आता मला नाही सांगता येणार. मला तुमचे अनुभव काही लोक सांगतात ते सांगावं लागतं. मला काही अनुभव नाही. ते चोपदाराने सांगितलं आहे मला, म्हणून मला काही अनुभव नाही. चोपदारने सांगितलं असं असं असते महाराज. अशा शिव्या महाराज, अशा शिव्या. आता ऐका. तो म्हटला, तू शिव्या किती दे मला, हे बाकरू कसं काय इथं आहे म्हणे. हे बाकरू इथं कसं काय म्हणे. हे बाकरू इथं आहेच कसं म्हणे. ते बाकराला जाऊ द्या म्हणे, तुम्ही कुत्रे घेऊन कुठे गेले होते रात्री? तुमच्या काहीच लक्षात नाही आलं. कुत्रच खाल्लं नाही आणि कुत्रच खाल्लं. भक्त ऐसे जा ना, यांना भक्त म्हणायचं. विठाला यांना भक्त म्हणतात का? अरे दारू पिणारी माणसं सुद्धा उदास असतात महाराज, नाही का? व्यसनी माणसं सुद्धा उदास असतात व्यसनी माणसं सुद्धा. नदी वाहत होती मधात. 2 गावं आजूबाजूनं होते. ज्या गावात ब्राह्मण होता त्या गावात न्हावी नव्हता, ज्या गावात न्हावी होता त्या गावात ब्राह्मण नव्हता. हे दृष्टांतातलं आहे बरं का सगळं. ज्या गावात न्हावी होता त्या गावात ब्राह्मणाचं काम पडलं, ज्या गावात ब्राह्मण होता त्या गावात न्हाव्याचं काम पडलं. दोघंही जण निघाले. मधात एक आंब्याचं झाड होतं आणि तिथं तो न्हावी बुवा बसले, ब्राह्मण बुवाही बसले. बसल्यानंतर न्हाव्याला थोडी सवय होती. त्याने ते काढलं महाराज हातावर. त्याच्या बिया अशा बाजूनं काढल्या. तुमच्या लक्षात आलं ना? हां विनेकरी असं बिया बाजूनं काढल्या. लक्षात आलं ना? नाही बरं आहे, माझ्या लक्षात आहे.
अशा बिया बाजूनं काढल्या, त्याच्यात थोडं पाणी टाकलं. लक्षात आलं ना? लक्षात आलं. अशा बिया बाजूनं काढल्या, त्यात पाणी टाकलं, असं घोडून लक्षात आलं ना? लक्षात आलं. चिलीम भरली, नारळाची दोरी पाळली, त्याला गाठ बांधली, पेटवली, ब्राह्मणबाच्या हातात दिली. एवढं तर काम करा म्हणे. आणि त्याने ते लावली, त्याने हुक्का घेतला महाराज. आणि ब्राह्मणबाला असं वाटलं आपण लाडू तर नेहमीच खातो, पण याचाही थोडासा आपण विचार केला पाहिजे. दोघांनी विचार केला. आणि बघा, व्यसन आहे ते, भुलले ना, विसरले. इकून फोन आला, ओ चला ना, काय राव आम्ही इथं नदीच्या काठावर बसलो आणि तुम्ही अजून नाही आले. निघाला तो. तिकून ब्राह्मण भाऊ सगळं पूजेचं साहित्य, फोन, राजा तुम्ही उचलतही नाही, लवकर या ना. फोन आल्याबरोबर महाराज दोघंही उठले, पण उदास झाले होते. काय गडबड झाली महाराज? समाधान महाराज, गडबड अशी झाली की म्हाल्याची पिशवी ब्राह्मणाने उचलली. ब्राह्मणाची पिशवी बाळाने उचलली. मालीबा तिथं गेले ना, आता ती लाईन बसली होती. तेवढ्यात त्यांनी आता वस्त्रा काढायसाठी पिशवीत हात घातला, पंचांग आलं. उदासपणा म्हणजे भक्ताचं लक्षण आहे असं नाही, हे सांगतोय मी तुम्हाला. व्यसनामुळे माणसं उदास होतात, व्यसनामुळे सुद्धा उदास होतात. माणसं आत्महत्या करतात महाराज, उदास होऊनच करतायत ना. आत्महत्या करणं ही चांगली गोष्ट नाही बरं. भूत होऊन राहावं लागतं का? जेवढं आयुष्य असेल तेवढं पिशाची योनी प्राप्त होत असते आत्महत्या करणाऱ्या. लक्षात ठेवा, आत्महत्या करणं ही गोष्ट चांगली. अरे ये भी दिन जाएंगे. मी तर असं म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने एक अंगठी तयार करा. मी सांगतो ती अंगठी तयार करा, अशी मोठी अंगठी तयार करा. आता सोनं महाग आहे तर चांदीची करा, चांदी महाग झाली तर पितळची करा. आणि त्याच्यावर लिहा, काय लिहा? श्रीराम नका लिहू, रामकृष्ण हरी नका लिहू, ओम नका काढू. मी सांगतो ते लिहा, यही भी दिन जाएंगे असं लिहा. यही भी दिन जाएंगे. शाळेत जात असाल तर अंगठीकडे पहा पोरो, आणि अंगठी सांगेल तुम्हाला अभ्यास करले का? यही भी दिन जाएंगे. तरुण असाल तर झोपा काढू नका दिवसाच्या, कष्ट करा, कारण हे भी दिन जाएंगे. म्हातारे असाल तर भजन करा, कारण यही भी दिन जाएंगे. श्रीमंत असाल तर अंगठीकडे पहा, यही भी दिन जाएंगे. गरीब असाल तर निराश होऊ नका माझ्या दादांनो, अंगठी पहा, अंगठी सांगेल तुम्हाला यही भी दिन जाएंगे. तुमच्यासाठी स्पेशल सांगतो, जिच्या सासवा जिवंत असतील ना, तिने एक अंगठी जरूर करा. त्या सासूकडे पाहून अंगठीकडे यही भी दिन जाएंगे म्हणा. समयासी देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. निराश व्हायचं नाही. दिवस निघून जात असतात. आमचे जे तांदळवाडीचे पकवादे आहेत ना,
काय नाव विसरलं, रत्नाकर भाऊ. त्यांची परिस्थिती मला पहिले माहीत आहे, फार गरिबीची होती. त्या दिवशी 5,000 रुपयाची पावती फाडली जोग महाराजांची. दिवस जात असतात काय रे, तुझी पहिल्यापासून चांगली आहे परिस्थिती. पहिली गरिबीची होती नाही, खूप गरिबीची होती. त्याने सुद्धा आता 5,000ची फाडली, 45,000 बाकी ठेवले. असं नाही, काय हरकत नाही. दिवस जात असतात का नाही, दिवस जात नाहीत, दिवस जातात, दिवस जात असतात. निराश व्हायचं नाही महाराज. तुम्हाला खरं सांगतो, आळंदीला होतो ना, एक पोळी भेटायची, बरोबर आहे, जलारामची एक पोळी भेटायची, रमेश भाई, फक्त एक पोळी, एवढासा शिरा आणि एक वगराळभर कढी आणि एवढासा भात. झालं गड्यात सकाळचं जेवण झालं. आणि मंडई धर्मशाळेमध्ये 2 तास पहारा मी बऱ्याचदा सांगितलं. आणि तुम्हाला सांगतो की 2 पैसे 3 पैसे 5 पैसे सुद्धा त्यावेळेला होते. मला कधी ₹1.25 ₹1.5 भेटला नाही, रुपयाच्यावर कधी गेलोच नाही. एक दुकानदार होता, 12 असले 8 असले तरी 12 शेंगदाणे द्यायचे, आणि रुपये असला तरी 12 द्यायचे. ते 4 काटून घ्यायचे. झाली रात्र बघा, गेले का नाही दिवस. समजा ते दिवस जर मी तिथं काढले नसते तर आज तुमच्यासमोर उभा नसतो, लक्षात ठेवा. ते तसे कष्टाचे दिवस काढले गेले. सगळ्यात जास्त आठवण आईची यायची, सगळ्यात जास्त फोन करायची मामाच्या घरी जाऊन. त्यावेळेला चाणी आमच्या मामाचं गाव. त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्याने जर काय बोलत असेल तर बाबू जेवला का रे, हेच म्हणायचे. बाबू जेवला रे तू. त्यावेळेला आम्ही सांगायचो, मा आज मस्त जेवण झालं, मा आज खूप चांगलं जेवण होतं मा. त्या दिवशी आम्ही उपाशी असायचो एखाद्या वेळेला. पण आम्हाला माहीत होतं, आम्ही जर आमच्या आईला सांगितलं ना, मग आज मी उपाशी आहे, तर आई आहे ते रात्रभर रडत राहील, जेवणार नाही. माझं पोरगं जर तिकडे उपाशी असेल तर मला जेवायचा काय अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही सांगायचो, मा खूप चांगलं जेवण झालं. असे दिवस गेले महाराज. आज किती चांगले दिवस आले, खूप चांगले दिवस आले. खरं सांगतो महाराज, माझ्यासारखा भाग्यवान महाराजच नाही. माझ्यावर देव कृपा करेल का नाही मला माहीत नाही, पण माझी गोमाता मात्र माझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, नक्की केल्याशिवाय राहणार. हा माझ्यासमोर बसलेला समाज खूप प्रेम करतोय महाराज, माझ्यावर खूप प्रेम करतोय. आमच्या रामकृष्ण पाटलाला फोन केला की कोणचंही काम करायला तयार असतात. खूप प्रेम करतात हे लोक. आणि समाजाचं प्रेम हेच देवाचं प्रेम असते. आम्ही आरत्या चालू केल्या गाव परत. या गावची आरती आजही चालू आहे. त्या ठिकाणी भरपूर तुमच्याकडे जबाबदारी होती, तुम्ही जमताय. काय हेतू आहे रे आमचा याच्या पाठीमागं, काय हेतू आहे? 1350 गावला फिरलोय महाराज, 1350 गावला 5 वर्षामध्ये. तुम्ही कल्पना करा, कीर्तन करायची, कथा करायची, गोरक्षण आहे 70-75, बालसंस्कार शिबिरं, मंदिर जीर्णोद्धार, पागल लोक आहे 350, 250 अनाथ मुलं आहेत, 40 बेवारस वृद्ध आहेत बीडला, काही पीडित महिला आहे, सातपुड्यामध्ये घर वापशी आहे. ह्या सगळे कामं करायचे आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर उभं राहायचं. हे कोण करते रे आमच्याकडून? हे आम्ही नाही करत. आमच्याकडून आमची गोमाता करून घेते, आमच्याकडून संत करून घेत आहेत महाराज. आणि हा समाज आमच्यावर प्रेम करतो, जीव ओतून प्रेम करतो. हे आमचं भाग्य आहे. गेले दिवस, ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. माझ्यासमोर माझ्या भगिनी आहेत. तुमचं टेन्शन फार लवकर वाढते बरं का, खूप लवकर. बापरे, टेन्शन घेऊनच जन्माला आला तुम्ही, वाळू द्यायचं नाही. हे भी दिन जाएंगे, समयाशी सागर वाहे. चाल, आत्महत्या करणारी माणसं खूप चांगली असतात का महाराज? वाईट असते. अनेकदा आत्महत्या होतात, आपण पाहतो. उदास असतात बिचारे, म्हणून काय ते साधू आहेत? एकोत्तर याची वाडी, जडती आगी घालती उडी, ती अनायसे सोगडी सांडती केवी. एका रुपयाच्या व्याजासाठी माणसं अग्नीत उडी टाकायला तयार असतात, म्हणून काही उदास आहे? म्हणून आपल्या देहावर जे जे उदास आहेत ते साधू आहेत असं नाही. जे देहावर उदास आहेत ते भक्त आहेत असं नाही. पुढे ऐका, पण जे भक्त आहेत ना ते नक्की देहावर उदास आहेत.
जे जे आपल्या देहावर उदास असतात ते भक्त असतात असं नाही, पण जे जे भक्त असतात ना ते मात्र नक्की आपल्या देहावर काय असतात, उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. एक गुरुजी आपल्या शिष्यासहित चालले होते आणि शिष्यासहित जात असताना महाराज एक कुत्र एका गल्लीतून आलं आणि गुरुजीचा पाय पकडला. पाठीमागून पाय पकडला, पोटरी पकडली. शिष्याने त्याला हाणलं, तोपर्यंत त्याचे दात लागले होते. आणखी चालायला लागले. आणखी दुसऱ्या गल्लीतून ते कुत्रं आलं, आणखी पोटरी पकडली, आणखी रक्तबंबाळ पाय झाला. आणखी तिसऱ्या गल्लीतून आलं, आणखी गुरुजीचीच पोटरी पकडायचं, आणखी त्याचं रक्त व्हायला लागलं, सगळं कातळं लोंबायला लागलं. शिष्य म्हटले, बाबा हाना ना त्याला. अरे कुत्र तुमची पोटरी तोडते, आम्ही किती वेळ हाणायचं, ते सालं विचित्र आहे, ते इकून नाही तिकून येते, तुमच्या पायाला पकडते, तुम्ही त्याला हाणत का नाही. त्यावेळेला बाबा म्हटले, कुत्ता जाने शंभळा जाने भक्त ऐसे जाना जे. भक्त ऐसे जाना जे ऐसे जाना जे भक्त ऐसे जाना जे लीलाचा पाश निवारो लीलाचा पाश निवारो लीलाचा पाश निवारो. भक्त आपल्या देहावर उदास का असतात. आम्ही तर राव सगळं किती चांगलं पाहिजे, आम्ही देहावर उदास नाही. भक्त देहावर उदास का असतात याचा विचार करून आपण थांबणार आहोत. भक्त उदास असण्याचं कारण काय. आम्ही नाही देहावर उदास, भक्त उदास असण्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण असं आहे, एखादा माणूस 2 दिवसापासून उपाशी आहे आणि तो उपाशी माणसाला पंचपक्वान्नाचं ताट त्याने तुम्ही त्याच्या समोर ठेवलं आणि बसा निवांत उद्या साहेब. बरं का साहेब नाही, साहेब उपाशी नसतात, अर्थात गरीब चांगलं निवांत उद्या भाऊ. बरं का वारकऱ्याला निवांत उद्या, फक्त काही नाही, थोडं थोडं रोगर टाकलंय सगळ्या भाजीमध्ये, तुम्ही मात्र निवांत उद्या. काय निवांत उद्या. आता 2 दिवसापासून उपाशी असलेल्या माणसाला समजलं की या अन्नामध्ये विष आहे, खाईल का तो जसा उठून जाईल, कळलंय त्याला काय ओवी के विषय रांधली रस सोय जै जेवणारा ठाऊवी होय तो ताटची सांडून जायची या परी. त्याला कळलं की याच्यामध्ये विष आहे असं कळल्यानंतर तो त्या ताटाबद्दल जसा उदास असतो. हे उदास असण्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं सांगतो, एक भिकारी मागायला आला. लहानसं पोरगं एक पैसा घेऊन बाहेर उभं होतं. त्या भिकाऱ्याने लेकाने त्या पोराजवळचा पैसा घेतला. पैसा घेतल्यानंतर त्या पोराने आपल्या आईला आवाज दिला, मा या भिकाऱ्याने माझ्याजवळचा पैसा घेतला. माय म्हटले, मरू दे मेल्याला, घेऊ दे मेल्याला. खोटा आहे तो, खोटा आहे म्हटल्याबरोबर त्याने टाकून दिला. याचं कारण आहे, त्याला समजलं हा खोटा आहे, त्याने टाकून दिला. तो उदास झाला त्याच्यावर. तिसरं उदाहरण सांगतो. तर चोपदाराला विचारतो, चोपदार तुमच्याजवळ 2 पिशव्या ठेवल्या मी, एक पिशवी माझी आहे, एक पिशवी तुमची आहे, ठेवल्या बरोबर. आणि ज्या घरामध्ये तुम्ही बसलेला होता त्या घराला अचानक लागली आग. तुम्ही कोणाची पिशवी उचलसाल लवकर. बघा किती बदमाशी आहे ते. उचलसाल ना तुमचीच, मी सुद्धा माझीच उचले. तुम्ही कोणाची उचलसाल, तुमचीच उचला. महाराज उदाहरण देत आहेत म्हणून. माझी का उचलणार नाही, तुम्हाला माहीत आहे माझी नाही, हे माझी नाही म्हणून तुम्ही उचलणार नाही. महाराज असं म्हणतात, जो या देहावरी उदास ऐशा परी उखिता जैसा बिढारी बैसला असे. संतांना माहीत आहे, तुम्हाला जसं माहीत आहे की पिशवी माझी नाही, तसं साधूला माहीत आहे, भक्ताला माहीत आहे की हा देह माझा नाही. माझी पिशवी नाही म्हणून तसे तुम्ही उदास आहात, तुमची पिशवी नाही म्हणून त्या माझ्या पिशवीबद्दल तुम्ही जशी उदास आहात, तसं संतांना भक्तांना माहीत आहे हा देह माझा नाही म्हणून ते उदास आहे. मग आहे कोणाचा देह हा काळाचे
काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय पैसा खोटा आहे म्हणून तो भिकारी उदास आहे, तसा हा देह खोटा आहे म्हणून संत उदास आहे. ही पिशवी माझी नाही म्हणून तो उखिता जैसा या पिशवीबद्दल उदास आहे, तसा हा देह माझा नाही हे भक्ताला माहीत असल्यामुळे ते उदास आहे. आता पुढे ऐका. महिलांना अलंकार खूप आवडत आहेत म्हणे. सोनं महाग झालं तरीसुद्धा ते अलंकार करत राहतात आणि म्हणून तीळ संक्रांतीचा दिवस आणि अलंकार तर असलेच पाहिजे. तीळ संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे ना. तुमच्याकडे माणसं वाण देतात, महिला वाण देत आहेत, वाण देत आहेत. तीळ मी सांगत असतो खरं म्हणजे तीळ संक्रांती हा सणच महिलाचा आहे महाराज. काही सण तुमच्याकडे आहेत, काही सण यांच्याकडे आहेत, बरोबर आहे का नाही. काही सण तुमच्याकडे आहेत, काही सण यांच्याकडे आहेत. बघा ह्या सांगतील. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा, बरोबर आहे. दिवाळी हा सण कोणाचा आहे? तुम्ही सांगा ना, बहिरे आहे का तुम्ही? दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा आहे? बैलाचा. मान हालो हालो अशी मान हालो ना. आता झालं ना बैलाचं म्हटलं ना, आता मान हालो काय हरकत आहे? काय गोठ आहे. हालो मान हाला थोडीशी कशी. आता म्हटलं ना बैलाचं, आता झालं ना त्यांनी म्हटल्यावर आता आमचं काय राहिलं. चाल विनोद सोडा. तीळ संक्रांतीच्या दिवशी वाण देण्यासाठी सौभाग्यवती जात असते. पण त्या सौभाग्यवतीने आपल्या आजीबाईला सोनं मागितलं. तुमचे अलंकार भरपूर आहे, तुम्ही काही आता वाण द्यायला जाणार नाही कारण तुम्हाला चालत नाही वाण देणं. आम्ही सौभाग्यवती आहोत, तुमचं काही सोनं मला द्या. म्हणून तिने आपल्या आजीने तिला काही सोनं घालायला दिलं आणि ते सोनं घालून ज्यावेळेला ती वाण द्यायला गेली महाराज, बापरे, महिला कौतुक, बाई किती सोनं, बाई किती, कधी घेतलं सोनं एवढं तुया, किती सोनं बाई, किती तांदूळ, काय म्हणतात त्याला, चपलाहार, जोडेहार, बूटहार, इतके शांडलहार, इतके हार आणले कधी, कधी आणले. ऐका महाराज, माऊलीची ओवी आहे याला, तसं नाही बोलत मी, माऊली सांगतायत म्हणून सांगतो. सगळ्या महिला जरी त्याचं कौतुक करत असल्या तरी जिने ते सोनं घातलेलं आहे तिला माहीत आहे की हे सोनं माझं नाही, हे सोनं माझं नाही. जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास जयाचे. अंगावरचं सोनं माझं नाही हे लोकांना जरी माहीत नसलं तरी मला माहीत आहे ना हे माझं नाही म्हणून. तसं संतांना आणि साधूला भक्ताला माहीत आहे. लोक जरी म्हणत असले हा देह तुमचा आहे, पण मला माहीत आहे ना माझा नाही म्हणून. ती महिला जशी त्या सोन्याबद्दल उदास आहे, तो भिकारी जसा त्या पैशाबद्दल उदास आहे, तो बिढारी जैसा त्या ठिकाणी त्या पिशवीबद्दल उदास आहे, जसा तो विष कालवलेल्या अन्नाबद्दल उदास आहे, तसे संत सुद्धा या देहाबद्दल उदास आहे. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. आशा पाश निवारून गेले. हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे की जे उदास आहे. भक्ताचं दुसरं लक्षण आहे की ज्यांच्याजवळ आशा नाही. आशा ही फार वाईट आहे महाराज. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ही माणसाला फार दुःखाकडे घेऊन जात असते. आपण जे आज दुःख भोगतो ना त्याचं कारणच आशा आहे, लक्षात ठेवा.
आशा जसा जसा माणूस म्हातारा होईल तशी तशी आशा जवान होत जाते, लक्षात ठेवा. आशा कधीच म्हातारी होत नाही. म्हणून मी नेहमी सांगेन की काही म्हातारी माणसं बिना झाकणाच्या बिसलऱ्या घरी घेऊन येतात, लक्षात ठेवा. घरी घेऊन येतात ना, हो काय घरी आणतील काही सांगताच येत नाही. महाराज म्हातारे काय आणतील काही सांगते. एक म्हातारं तर ते कुत्रच घेऊन आलं, बांग कुत्र, हो एकदम बांग कुत्र घेऊन आलं, सापडलं म्हणे कुत्र घेऊन आलं. सौभाग्यवतीने विचारलं, अरे म्हाताऱ्याचा राग चालला होता, विचारलं हे गाढव कशाला आणलं, हे गाढव कशाला आणलं. तेव्हा काय गाढव नाही, कुत्रा आहे, पागल आहेस का तू, आंधळी झालीस का तू, फुटकी आहेस का, हे गाढव नाही हे कुत्रा आहे. ते म्हटले मी तुम्हाला नाही विचारत, मी कुत्र्याला विचारते. तुमच्या काहीच लक्षात नाही आलं. आशा ही माणसाची का संपत नाही, हे फार मोठं आश्चर्य आहे, फार मोठं आश्चर्य आहे. भरपूर संपत्ती असून सुद्धा माणसं सप्त्याला वर्गणी का देत नाहीत, फार मोठं आश्चर्य आहे. म्हातारं होईपर्यंत तरीसुद्धा माणसाचं त्या धनातून मन का निघत नाही महाराज, हे फार मोठं आश्चर्य आहे. धनामध्ये, पैशामध्ये आणि प्रपंचामध्ये जेवढं मन गुंतून ठेवाल ना, तेवढा हा प्रपंच तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात. हो. आणि म्हणून सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा. आशा वाईट आहे. काय झालं पहा, एका माणसाला सप्त्याचे नारळ आणण्यासाठी पाठवलं. झालंय आता कीर्तन काय 10 मिनिट राहिलं फक्त. सप्त्याचे नारळ आणण्यासाठी एका माणसाला पाठवलं. पोतभर नारळ पाहिजे होते, बरेचसे टाळकरी होते, टाळकऱ्याला शेला नारळ द्यायचं होतं. आणि तो इथून निघाला आणि गेला बघा बुलढाण्याला, पोतभर आणायचे आहेत म्हणून. केवढ्याला दिलं हो नारळ, म्हणे 30 रुपयाला नारळ. केवढ्या नारळ केवढ्याला भेटते रे, केवढ्या नारळ केवढ्या, हां 30-40 रुपयाला. तुम्हाला कसं काय आणले होते नाही का, तुम्हाला माहीत आहे नारळ, हां 60 रुपयाला झालं म्हणतायत. नारळ माहीत आहे तुम्हाला, इकत नाही घेत ना कधी, भाव नाही माहीत. भाव माहीत आहे का नारळाचा, अरे पण भाव नाही माहीत, मला माहीत आहे, मी इकत असतो. तीस रुपयाचं 40 रुपयाचं म्हटल्यावर तो म्हटला हा तर खूप महाग भाव झाला हो, याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहे. म्हटले याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला संभाजीनगरला भेटते. गेलं संभाजीनगर, सांगा नारळाची किंमत. तो म्हटला भाऊ 20 रुपयाला नारळ बसेल तुम्हाला. एवढे महाग असतात का म्हणे, याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहे. तो म्हटले याच्यापेक्षा स्वस्त पुण्याला आहे. गेलं पुण्याला. काय हो नारळाची किंमत, म्हटले 10 रुपयाला नारळ पाहिजे बसेल तुम्हाला. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत, म्हणे मुंबईला. तुमच्या लक्षात आलं, गेलं मुंबईला. काय हो नारळाची किंमत, म्हटले 5 रुपये. एवढे महाग, आता काय महाग काय फुकट घेता का म्हणे, आता महाग 5 रुपयाला घेत नाही, आणखी काय स्वस्त पाहिजे तुम्हाला म्हणे. आता याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटतील का, आता फुकट आहेत म्हणे, जा कोकणात. गेलं कोकणात. नारळाचे झाडं उंच आणि असे वाकडे होते. चढलं महाराज नारळाच्या झाडावर, भरपूर नारळ खाली टाकले, खूप नारळ खाली टाकले. आणि एक नारळ त्याला वर दिसलंच, चढलं वर आणखी त्या नारळासाठी. माऊलीला सुद्धा याच्यासाठी एक ओवी खर्च करावी लागली. माऊली असं म्हणतात, जैसी तृष्णा वाढी नलया, मग मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा ओळखो. ओवीचा अर्थ लक्षात आला ना. जैसी तृष्णा म्हणजे आशा वाढी नलिया. अरे एवढे आहेत ना, मरणं आता भरणं हे जाणं घरी. चढलं महाराज वर, वर चढलं. एका हाताने काही नारळ तुटत नव्हतं, दोन्ही हात लावले. जसे दोन्ही हात लावले तसे खोडाचे दोन्ही पाय निसटले आणि खोड असं होतं. ते असं अद्दर झालं महाराज की ते पायही खोडाला लागत नव्हते आणि नारळ सोडल्यानंतर मरण नक्की होतं. खाली नारळाचा ढीग होता. मेलो म्हटले, कुठून दुर्बुद्धी सुचली, आता हे काय करावं. तेवढ्यात एका बाजूने त्यांना पाहिलं आणि एक उंटावर त्याला माणूस बसलेला दिसला. त्याने आवाज दिला, हो उंटावरच्या दादा, तुला 1000 रुपये देतो, मला काढून दे. 1000 रुपये देतो, 1000 रुपये देतो म्हटले, मला काढून दे. ते उंटावरचंच होतं महाराज.
ते उंटावरचं तिथं आलं. त्याने तो उंट याच्या खाली उभा केला. ते उंटावरचं उंटावर उभं राहिलं. त्याचे पाय पकडले. त्याचे पाय पकडल्यानंतर उंटाला असं वाटलं हे उतरलं. ते उंट निघून गेलं. दोन्ही आशेमुळेच अडकले का नाही? आशेमुळे. वरचं म्हणते 1000 देतो, ते खालचं 2 देतो म्हणे. फक्त नाराय सोडू नको आता कोणी आल्याशिवाय, नाही तर दोघंही जण मरतो म्हणे आता आपण. आशा सर्व सुखाची आशा जन्मगे. अर्थात आशा ही अत्यंत दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. लिहून ठेवा. उद्याचं प्लॅनिंग करा, आशा करू नका. 2 टाईम खायला आहे ना तुम्हाला, कपडे आहेत ना घालायला, आहे ना, भागतंय ना तुमचं. आशा करू नका. जितकी जास्त आशा कराल तितकं तुम्ही जास्त त्या आशारूपी गाडामध्ये फसत राहा. म्हणून गेली आशा पाश निवारुनी. त्यांचा विषय काय? कशाची? प्रपंचाची आशाच नाही तर त्यांना एखादा विषय असेल ना, आहे ना विषय तो त्याचा, विषय तो त्याचा. त्यांचा विषय फक्त नारायण आहे. ते म्हणतात आम्हाला कोणी आवडत नाही, जन आणि हिना धन नाही. माता पित्याचा तर विषय सोडा, माता पिता तर कोणालाच आवडत नाही, नाही का. माता पिता आता आवडण्याचा भाग थोडा कमी झाला महाराज. पूर्वी फार धाकात राहत होते माणसं, आता धाकच गेला. लक्षात ठेवा. आता कोणावरच कोणाचा धाक राहिला नाही. कसं होईल माहीत नाही, पण पहिले फार धाक होता. आता माता पिता तशी आवडतच नाहीत. पण महाराजांना आपण असं विचारू की महाराज, जन आणि धन तरी असू द्या ना हो. अरे जन लागते ना महाराज, जन नाही लागत का? एखादी जिल्हा परिषद जर लढायची असली तर लोकांशिवाय लढता येते का? बरं आता काही राजकारणी माणसं पुढे आले की राजकारणी उदाहरणं येतात काही की, बरोबर. जिल्हा परिषद लढायची असली तर जनाशिवाय जमते का? मतदार पाहिजे. बरं धनही पाहिजे, धनही पाहिजे, जनही पाहिजे. बरं जाऊ द्या, तुम्हाला राजकारण करायचं नाही. अरे परमार्थासाठी सुद्धा हे सगळं पाहिजे महाराज. जनही पाहिजे आणि धनही पाहिजे. कीर्तनकार बोलवायचे असले की दोन्ही पाहिजे. समोर माणसंही पाहिजे आणि आणखी काय पाहिजे? हां, नोट बी पाहिजे. हां, हे बरोबर. नोट बी पाहिजे. दोन्ही
गोष्टी कीर्तनाला सुद्धा पाहिजे, कीर्तनाला सुद्धा पाहिजे. अहो जाऊ द्या, कीर्तनाचं आपण सोडून देऊ, आपण कीर्तनाला जाऊ नये. पण महाराज एखादं संकट जर तुमच्यावर आलं तर मागं पुढे पाहिजे काहीतरी. एखादं जर निर्वाणीचं संकट आलं तर कुठंतरी धन आणि जन पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही त्या संकटाला गोविंदा असे मागे पुढे निर्वाणी गोविंदा असे मागे असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. पारमार्थिक माणसाने पुढचा विचार कधी करायचा नसतो. काय सालं मरण आहेच एक दिवस. काम करत राहायचं माणसाने. ज्यावेळेला तुमच्यावर संकट येईल ना त्यावेळेला कोणीतरी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. देव कोणाला तरी उभं केल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक माणसाने कधीच विचार करायचा नाही पोटाचा लेखा. पारमार्थिक माणसाने चालत राहायचं असतं. तोच खरा पारमार्थिक असतो. कधीच विचार नाही करायचा, चालत राहायचं आपला. तर तो कधीतरी आपला नाही का असं म्हणतायत ना, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. शेवटच्या प्रमाणाचा विचार दोन अर्थाने आपण अर्जुन महाराज करणार आहोत. एक अर्थ असा आहे की आपण चांगलं काम करता येत असेल तर करा आणि चांगलं काम करता येत नसेल तर करू नका. पण जो चांगलं करत असेल त्याला मदत करा. जो चांगलं करत असेल त्याला मदत करा. चांगलं आणि वाईट हे माणसाला समजते महाराज, तरीसुद्धा माणसं चांगल्या माणसाला का मदत करत नाही हे फार मोठं आश्चर्य आहे. बरं, फार मोठं आश्चर्य. चांगलं आणि वाईट समजत असताना सुद्धा अरे माणसाला काय गाढवाला सुद्धा समजते तर चांगलं आणि वाईट. दोन हौद भरा बरं तुम्ही. एक हौद पाण्याचा आणि एक हौद दारूचा ठेवा. माणसं हौदावर त्या जातील पण गाढवं नाहीच जाणार. गाढवं पाण्याच्याच हौदावर जातील. कळते माणसाला. अर्थात चांगलं आणि वाईट हे समजल्यानंतर सुद्धा जर तुम्ही वाईटाला मदत करत असाल तर ही गोष्ट चांगली नाही. हे गोष्ट कोण्याच दृष्टीने चांगली नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराज असं म्हणतायत की बाबा रे, कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला सहकार्य करा. तुका म्हणे दोन अर्थ आहेत त्याचे. अर्थात त्याला सहकार्य करा आणि सहकार्य जमत नसेल तर करू नका, पण त्याच्यामध्ये भय घालू नका, त्याला अडचण आणू नका. चांगल्या कामामध्ये जर तुम्ही अडचण आणत असाल तर तुम्हाला नरकातच जावं लागेल. तुका म्हणे सत्यकर्मा भावे सहाय्य आणि घातलिया भय नरकातच जावं लागेल. लक्षात ठेवा. हा अर्थ आपल्या दृष्टीने. पण अभंगाच्या दृष्टीने अर्जुन महाराजाचा अर्थ थोडा वेगळाच आहे. कारण या अभंगामध्ये सगळं संतांचं वर्णन आहे. एकदम लोकांचं वर्णन कसं येईल, सगळं संतांचं वर्णन आहे. पण नेमका या शेवटच्या क्रव्याचा अर्थ काय आहे, तर अर्थ हा आहे की आम्ही आशा पास सोडून दिलाय. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आमच्या मागं पुढे देव आहे आणि मी उदास आहोत. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही भक्त आहोत आणि भक्त असल्यामुळे आम्ही देवाशिवाय दुसरं काहीही करणार नाही. चांगलं काम करू,
आणि चांगल्या कामाला मदत करू. महाराज, तुम्हाला जर कोणी असं म्हटलं की तुम्ही त्याला मदत केली तर नरकात जाल, तुम्ही त्याला मदत केली तर नरकात जाल, तुम्ही चांगल्या गोष्टीला मदत केली तर नरकात जाल. महाराज म्हणतात, चांगल्या गोष्टीला मदत करत असताना मला कोणी नरकात जाण्याची भीती घातली तरी मी त्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य आणि घातली या भय नरकात. नरकात घालण्याची भीती वाटली तरी चालेल, पण मी त्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य. तुका म्हणे सत्य सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. खूप चांगला उत्सव आपण करताय. दरवर्षीप्रमाणे आपण करत राहावा हीच आमची इच्छा राहील. दरवर्षी आग्रह करू नका. दरवर्षी येणं काही शक्य होणार नाही, पण हा उत्सव मात्र दरवर्षी असावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सज्जनांनो, एक सूचना अशी आहे की आपल्या बाजूने 2 गोशाळा आहेत. एक हिवऱ्याला आहे, एक भालेगावला आहे. माझी विनंती अशी आहे तुम्हाला की तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, पण चारा द्या. आता पुढे याचं कुटार येईल, कशाचं, मक्याचं येईल ना, मक्याचं कुटार द्या, पोचून द्या जमलं तर, बरं का. आपल्या जवळचे आहेत, नाही का, जवळचे आहेत आणि ते लोक अत्यंत अडचणीच आहेत. हे खरं म्हणजे इतकं सांभाळणं कठीण असतात बघा. गाई 300-350 गाई सांभाळून बघा तुम्ही. तुम्हाला जर असं वाटत असेल की लोक खूपच मदत करतात तर आम्ही तुम्हाला देऊन टाकतो त्या. तुम्ही सांभाळा, तुम्ही सांभाळा, म्हणजे समजेल तुम्हाला लोक किती मदत करत असतात. 300-350 गाईला रोज किमान 5-7 हजार रुपये लागतात ना रामकृष्ण भाऊ. तुम्ही आहे आता पाहता, किमान 5-7, त्यात 10 लागतात. 4-5 मजूर आहेत, त्याचा विचार करा. तुम्ही कुटार जरी दिले तरी त्याला आणायचा, त्याचा भाड्याचा विचार करा. तिथं गव्हाणी बनवायचं आहे, शेड बनवायचं आहे, हे करायचं आहे, त्याचा तुम्ही विचार करा. हे सगळं करत असताना सज्जनानो ही माणसं ही काम करतात. खरं म्हणजे हे काम कोणी करूच नाही. आम्ही तर सांगतो बाबा नवीन गोशाळा काढूच नका, नका काढू, तुमची फजिती होईल. सरकारचं काही खरं नाही, सरकार बदलत राहतं. आहे तोपर्यंत अनुदान अजूनही आलं नाही, पुढे तर काही सांगता येत नाही. आणखी पुढे काय होईल काही सांगता येत नाही. परहस्तगतम धन, दुसऱ्याच्या हातचं धन कधी आपलं नसते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी खूप कष्ट लागतात. आमचे एकरे भाऊ हे भालेगावची गोशाळा चालवतात आणि तो दुर्गेश आहे, तो हिवऱ्याची गोशाळा चालवतो. आपण त्यांना पैशाची नका देऊ, पण कुटाराची तर मदत करा, चाऱ्याची तर मदत करा. आता चारा का विकायची गोष्ट आहे, करा द्या. चाराही विकता तुम्ही. मी परवा सांगितलं मारून गेला. इतकी भीक लागली का रे आपल्याला? चाराही विकतो आपण, चाराही विकतो आपण. किती पैसे लागतात? शेवटी एवढेच लागतात. तेही आपल्यासोबत येत नाही, ती तिथंच पडतात. लोक महाराज त्याच्यावर पाय देतात पण उचलत नाहीत, नाही का. चाराही विकता राजा आपण. बघा, चारा विकणं काही चांगलं नाही बरं. चारा विकणं हे फार मोठं पाप आहे. गाईचा चारा विकू नका महाराज.
तुमच्याजवळ गायी असतील तर तुम्ही ठेवा, म्हशी असतील तर तुम्ही ठेवा, सोयऱ्याला द्यायचा असेल तर द्या, पण तो शिल्लक राहिला तो विकू नका. आज आम्ही एकाला कुटार मागितलं, 12 ट्राल्या कुटार होता, 12-13 ट्राल्या. मी म्हटलं गड्या 12-13 ट्राल्या कुटार आहे, 6 ट्राल्या याच्यावर गोशाळावर, 6 ट्राल्या त्या गोशाळावर पाठवतो, 50,000 रुपये देतो म्हटलं तुला. तो म्हटले महाराज 92,000 खाली एक नवा पैसा सुद्धा घेणार नाही. 92,000 रुपये ते आणि आणायचा खर्च 50 किलोमीटर आणायचं आहे. म्हटलं का तुझं कुटार तर ते का त्याच्यापेक्षा चिवडा घ्यायला पुरते गायला इतकं महाग होत राहतं. आणि म्हणून अशा अर्थाने लोक समजून घेत नाहीत, तो भाग वेगळा आहे. पण मला असं वाटतं की ज्याला भीक लागली असेल त्याने कुटारही विकायला हरकत नाही, पण ज्याला 2 टाईम पोटभर खायला भेटते ना त्यांनी कुटार तरी विकू नका. मी म्हाळुंगीला सांगितलं कुटार विकणारा माणूस किती पापी असतो. तुम्हाला सांगतो तो श्लोक मी सांगेल तुम्हाला, मी पाहणार होतो पण पाहणं झालं नाही. अर्जुन महाराज, गाईचा भुसा, तुमच्याकडे भुसा म्हणतात, आमच्याकडे कुटार म्हणतात, विकणारा किती पापी असतो तुम्हाला सांगतो. एक चांडाळणी वेश्या आणि रजस्वला गावाच्या बाहेर राहत होती. ती आपल्या दारासमोर सडा टाकत होती. एका माणसाने तिला विचारलं की तू सडा टाकतं कशाला? ते म्हटले माझ्या दारातून एक पापी माणूस गेला म्हणे, ते शुद्ध करण्यासाठी मी सडा टाकते. तुझ्या दारातून पापी? आणि तुझ्यापेक्षा कोण पापी आहे? तुझ्यापेक्षाही पापी. म्हटले माझ्यापेक्षा 100 पटीने पापी. तो कोण? म्हणे चारा विकणारा माणूस माझ्या दारातून गेलाय म्हणून माझं दार अशुद्ध झालं. असं कोण म्हणते? हे बघा, हे बघा, हे बघा. आणि तो किती पापी असेल हे पहा, किती पापी असेल हे पहा. म्हणून चारा द्या. तुम्ही पैसे देऊ नका, पैसे तुम्हालाच राहू द्या, पण चारा नका इकडे जोड आहे. चारा देत जा, त्यांना फोन करा, ते घेऊन जातील. आणि म्हणून अशी आपल्याला विनंती करतो. दुसरी विनंती मी करणार नाही. मी 1-2 ठिकाणी केली जोग महाराजबद्दल, आज नाही करत. आज हा सप्ताह पहिल्यानं चालू आहे, इथंच तर कमी आहे. आणखी महाराज तुम्ही हेही सांगता, आणखी जोग महाराजांचं मंदिर बांधलं महाराजांनी, स्पेशल मंदिर बांधलं. जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी कोण असं जर तुम्ही विचारत असाल तर वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे तांदलवाडीकर हे जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी. ज्यांनी आम्हाला या आसनावर उभं केलं ते आमचे श्रीगुरू वैकुंठवासी यशवंत महाराज गावंडे हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी बरं का. अशा अनेक विद्यार्थ्याला जन्म देणारी वारकरी शिक्षण संस्था आहे. त्याचंही काम चालू आहे. मागं आपण बोललो होतो, तुम्ही बरीचशी मदत केली, मी तुमचासुद्धा आभारी आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत करायची इच्छा असेल त्या त्यावेळेला जोग महाराज संस्थेला आपण करावी. त्या ठिकाणी अन्नदान चालू आहे अशी आपल्याला एक विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण खूप चांगला सप्ताह करताय, यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. सुंदर नियोजन आहे, टाळकरी चांगले आहेत, पक्वादे चांगले आहेत, विनेकरी फक्त धोतरावर पाहिजे बरं का. धोतर नेसत जाणं होतं. सासरवाडीला मागून घ्या धोतर. कुठे आहे सासरवाडी तुमची? हां हो ना, पण हे अरे हो तुम्ही पहाऱ्यावाले नाही का? पहाऱ्यावाले धोतरावर चालतात ना? चालतात. कासोटा असल्याशिवाय विना घेत नसतात. असं धोतर नेसत जा. आता पोरं तुम्ही धोतर नेसत जा. तुम्ही धोतर नेसत जा. हो, तुमचा मी आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला? आशीर्वाद पाहिजे? कशासाठी पाहिजे आशीर्वाद? आशीर्वाद पाहिजे. असो, चोपदारही चांगले आहेत, चांगले आहेत, बॉडी वगैरे तब्येत चांगले आहेत. असो, अशाच पद्धतीने हा उत्सव चालू राहावा ही अपेक्षा करतो. आणि खूप थकून आलो होतो, खूप. मला उभं राहून कीर्तन करायची सुद्धा अजिबात इच्छा नव्हती. एकतर मी जेवण केलं आणि इथं उभा राहिलो. आज दिवसभर झोप झाली नाही. रात्री 2 वाजता झोपलो. 2 वाजता झोपून सकाळी उठलो आणि हिंगोलीला गेलो. अकोल्यावरून हिंगोलीचं कीर्तन केलं आणि दिवसभर तुमच्याकडे आलो बघा. तिथं 1:30-2 वाजले. तिथून प्रवास करत इथं यायचं, इथं कीर्तन करून आता तिकडे जायचं. अजिबात इच्छा नसते का उभं राहायची, जबरदस्तीने उभं राहावं लागते. तुमच्यासारखे ऐकणारे भेटतात म्हणून आम्हाला बोलता येते. सज्जनानो, मी तुम्हाला प्रार्थना करतो. आमचं सगळं जीवन आम्ही वारकरी संप्रदायासाठी ठेवलं. समजा अगर न समजा, पण आमचं तन धन आणि मन हे वारकरी संप्रदायासाठीच आम्हाला खर्च करायचा आहे. गैरसमज करू नका. गैरसमज करत असताना काय होते बघा, कामाची धारा थांबत असते. आपल्याला पुढे जायचं असते, त्याला अडचण तयार होते.
अडचण तयार होते ना. एखाद्या माणसाने गैरसमज केला की नाही हो काय असं जर केलं तर अडचण तयार होते. कामाला अडचण 10-10 वर्ष निघत नाही मग ते. आणि म्हणून विश्वास ठेवा, संजय महाराज पासपोर हा स्वतःसाठी कधीही जगणार नाही. कधीही जगणार नाही. संजय महाराज आता काय 60पर्यंत आलो, आता कशाला खोटं बोलायचं. महाराज संजय महाराज पासपोरांचं सगळं जीवन हे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायासाठीच असेल, धर्मासाठी असेल, देशासाठी असेल. म्हणून जे आम्ही धर्म म्हटलं की अर्थ येतोच का नाही. तुम्ही धर्माकडे लक्षच देत नाही, तुम्ही अर्थाकडे जास्त लक्ष देता. धर्माकडे लक्ष द्या. धर्म सांभाळण्यासाठी सुद्धा अर्थ लागत असतो. तुमच्याकडून जो अर्थ आम्हाला येतो ना तो इमानदारीने तुम्हाला सांगतो तो धर्मासाठीच खर्च होतो, धर्मासाठीच खर्च होतो. दुसऱ्या कोण्याच गोष्टीसाठी तो खर्च होत नाही. म्हणून निश्चिंत राहा. तुम्हाला आम्ही तुमचा पोस्टमनचं काम करून जिथं गरज आहे, जिथं धर्म आहे तिथं तुमचा अर्थ पोस्ट करतो. आणि म्हणून अशाही अर्थाने आपण सगळेजण सोबत राहू, सगळेजण काम करत राहू. आणि प्रभूने आपल्याकडून हे काम करून घेऊत. गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय